विद्यार्थियों को नोटबुक बांटे जाने पर नाना पटोले ने की कोलाबा के कांग्रेस नेता रवि यादव की तारीफ। रविवार को कोलाबा के कांग्रेस नेता एडवोकेट रवि यादव के नेतृत्व में कांग्रेस पदाधिकारियों ने विद्यार्थियों को मुफ्त नोटबुक और छाता का वितरण किया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में पहुंचे महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने आयोजकों की खूब तारीफ की। हमारे सभी बच्चे और बच्चियां और उनके सभी आए हुए गार्जियन, मी आपल्याला एवढंच सांगतो की या कार्यक्रमाचा उद्देश हा राजकीय नाही। आज काही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सर्वसामान्य गरिबांच्या मुलामुलींचं शिक्षण संपवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे आणि हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र, त्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला म्हणून देशाच्या राष्ट्रपती आज महिला, देशाच्या प्रधानमंत्री महिला झाल्या। आज आपण पुरुषांबरोबर महिलांच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचा वाटा पुरुषांच्या बरोबर आहे, त्याच्यापेक्षा एक पट जास्त आहे। आणि पण तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक व्यवस्थेचे 3-13 वाजताचा सूत्र आपण पाहतो। ही शाळा महानगरपालिकेची आहे, पण आज त्या शाळेमध्ये शिक्षक नाही, शिक्षक भरती बंद करून टाकली। तुमच्या मुलामुलींसाठी म्हणजे पाणी किंवा रूम साफ करायला सुद्धा तो स्टाफ नाही। अशा पद्धतीच्या शैक्षणिक व्यवस्थेची जी काही घसरण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, पुस्तकं घ्यायचे झाले तर जीएसटीचा नवीन कायदा आला, त्या कायद्याप्रमाणे पुस्तकांनाही सुद्धा जीएसटी लागलेला आहे, त्यामुळे पुस्तकं महाग झाली। जे आई वडील आपल्या मुलांना हातावर कमवणारे खाणारे असतात, तेही आई वडील आपल्या मुलांना शिकवू शकत नाही, महागडे शिक्षण झालं। आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कोलाबा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं ही सुरुवात, हे काही अंतिम नाही आहे, हे सुरुवात आहे। आज आपल्याला काही नोटबुक दिले जातील, पावसाच्या छत्र्या दिल्या जातील, त्याची ही सुरुवात आहे। खरं तर आमचा एक प्लॅन असा आहे की मुंबई हे शहर आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, आपल्या देशाची ओळख जगाच्या पाठीवर आपण सांगितलं या इंडिया से, विदेशातली लोक म्हणतात मुंबई मुंबई, हे सांगत जातो की आपल्या देशाला जेव्हा आपण विदेशात राहतो जातो तर आपण इंडिया सांगितलं तर मुंबई मुंबई म्हणजे मुंबई जगामध्ये ओळख असलेलं शहर आहे, मुंबईची एक आगळी ओळख आहे। आणि म्हणून या मुंबईला स्वच्छ आणि सुंदर देशाचा आता उल्लेख केला, त्याप्रमाणे बनवणं आणि ज्या सगळ्या सर्वसामान्यांच्या मुलामुलींना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं ही अपेक्षा आमची सगळ्यांची असली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनाचा हा प्रयत्न या ठिकाणी कोलाबा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी कोलाबा काँग्रेस कमिटीचा मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या मुला मुलींना मी सांगतो, आपण सगळे सर्वसामान्य परिवारातले मुलं मुली आहोत, चांगलं शिकायचं, चांगला अभ्यास करायचा, अच्छी पढ़ाई करने का, अच्छी शिक्षा लेना है, अच्छी तालीम लेना है, अपने माँ बाप का भी नाम कमाना है और अपने सब रिश्तेदारों का भी नाम कमाना है, और आपको बड़ा होना है। आप बड़ा होना चाहोगे, क्या बनना चाहोगे? मिलिट्री, पुलिस, डॉक्टर, लॉयर, आईपीएस अधिकारी। मैं इसलिए आप लोगों को पूछा, मैं आप लोगों को इसलिए पूछा कि हमारा भी सपना होना चाहिए।
सपने सिर्फ अमीरों के बच्चों ने नहीं, कम मीडियम क्लास के और गरीबों के बच्चों ने भी उनसे ज्यादा लिखने का और वो सपने पूरे करने का और उसको सच करने का काम हम सबको करना पड़ता है। हम तुम्हारे जैसे छोटे थे तब हमारा भी सपना था, तो सपने लेते हैं और सपने को पूरा करने के लिए सिर्फ सपने देखते नहीं रहना, उसके लिए मेहनत करना पड़ता है। और मुझे विश्वास है कि आप सब बच्चे लोग बहुत मेहनत करोगे और जो आपका सपना है एक बड़ा इंसान बनने का, वो सपना आप सब लोगों का पूरा हो, ऐसी मैं प्रार्थना करता हूँ और मेरे भविष्य पूरे करता हूँ। धन्यवाद। आणि या कुलाबा तालुका काँग्रेस कमिटी कुलाबा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे जुने काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत। एक मगाशी फारसी बाबाने बोलले, आपल्याला सांगितले आमचे मित्र फिरोज भाई श्राम काँग्रेसचे खरे समर्थक आणि अनेक वर्षापासून आम्ही महाराष्ट्र लेवल असेल मुंबई लेवलला काम केलेलं आहे। असे जतीन जानवेजी त्याचबरोबर इथे राठोड साहेब आलेले आहेत आणि सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सर्वांना इथे बोलवण्याचा उद्देश जो असा होता की देश आणि राज्य काय करतो त्यापेक्षा आपल्या कुलाब्यात काय होतं आणि कुलाब्यामध्ये आपण चांगलं काय करू शकतो या अनुषंगाने हा प्रोग्राम आम्ही आखलेला आहे। मला वाटतं याकरता की सर्व विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित कशा पद्धतीने करता येईल यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। हा पूर्ण फुलाची पाकळी असा छोटा प्रयोग आमच्या हातातून आज करत आहोत। यापुढेही वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रोग्राम छोटे छोटे कार्यक्रम हे ब्लॉक वाईज केले जातात। दुसरा जो मुद्दा आहे, आज आपण सर्वांना रोपटे तुळशीचं एक झाड आम्ही देतोय। आज आपण बघतोय गेल्या 1 महिन्यापासून शाळेमध्ये तुम्हाला सांगत असतील ना की तापमान खूप वाढलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होते आहे, बरोबर, झाडे लावा झाडे जगवा किती लोकांनी वाचले, तर ते झाडे लावण्याचा संकल्प आज या मंचावरून मी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करेन की कुलाब्याचं भविष्य तुम्ही सर्व तरुण मंडळी आहात। येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व तरुण मंडळी 18 वर्षाचे व्हाल, त्याच्यानंतर एक भारताचा नागरिक म्हणून तुम्हा सर्वांना या कुलाबाचं भवितव्य निवडायचा अधिकार आहे। तो त्या अनुषंगाने काँग्रेस कमिटीतर्फे तुम्हा सर्वांचं भवितव्य सिक्युअर करण्यासाठी आज हा छोटेखानी प्रोग्राम ठेवलेला आहे। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एकच सांगतो की सन्माननीय राहुल गांधी हे सांगतात की डरो मत, छोट्या मुलांना इकडे लक्ष द्या, भिणार का नाही द्यायचा आहे। जर तुम्ही सत्य असाल म्हणजे सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नहीं, हे ऐकले का आपण? म्हणजे खरं जे असतं त्याला आपण तकलीफ देऊ शकतो परंतु त्याला हरवू शकत नाही। आप उसको हरा नहीं सकते हो। तो ये बात आप ध्यान में रखिए, जो हमने हमारे लीडर राहुल गांधी जी की तरफ से सीखा है। आज वो लीडर ऑफ अपोजिशन बन के लोकसभा में लोगों की आवाज बन के वहां पे हमारी बातें रख रहे हैं। कुछ सालों पहले कुछ लोगों ने उनके बारे में बोला कि ये है वो है, मगर आज भारत जोड़ो यात्रा आपने देखी है, कभी टीवी पे देखा है बच्चे ने कभी भारत जोड़ो यात्रा सुनी है? राहुल जी की भारत जोड़ो यात्रा थी, उसमें उन्होंने सारे बच्चों का दुख दर्द जान लिया, बूढ़ों का दुख दर्द जान लिया, सभी समाज में के सभी जो भी बड़े पिछले और छोटे हैं, मिडिल क्लास है, वर्कर से उनका जो भी प्रॉब्लम है वो समझ लिया। उसी प्रकार से हम पूरे यहाँ के कुलाबा तालुका कांग्रेस कमेटी, सभी ब्लॉक अध्यक्ष, सभी पदाधिकारी, आप सभी का दुख जानना चाहते हैं, आप सभी के प्रॉब्लम जानना चाहते हैं, उसका सोल्यूशन निकालना चाहते हैं और ये हमारा छोटा सा प्रयास है। आप सभी को मैं भयमुक्त रहने का एक रिक्वेस्ट करूंगा कि डरना नहीं है। राहुल जी ने हम सभी कांग्रेस कार्यकर्ताओं को ट्रेनिंग दिए, भारत जोड़ो में हम सभी लोगों को बताया है कि अगर हम सच की लड़ाई लड़ रहे हैं, सत्य की लड़ाई लड़ रहे हैं तो डरना नहीं है। जैसे महात्मा गांधी जी ने